नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमच्या इकडे पावसाळा सुरू झाला आहे की नाही? पाऊस येऊन गेला आहे की नाही? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे अजून काही पाणी वगैरे पडलं नाही. आभाळ भरपूर आहे बरं का, पण पाऊस काही झाला नाही. बरं चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर पहिली, मुलं ना बेडशीटवरती किंवा बेडवरती खेळत राहतात आणि बेडशीट ना मग अस्तव्यस्त होतं. आता चांगलं बेडशीट मस्त जसं आपण सेट केलं तसं राहिलं किती भारी ना. आता माझी मुलगी पण मस्त लागली आहे खेळायला, उड्या मारून मारून दमली, मग तिथेच लागली खेळायला. मग अशा वेळेस ना मी एक ट्रिक ना नेहमी आजमावत असते. काय करते ना, हा जो आपला एंड असतो जिथे आपले 4 कोपरे असतात बघा 4 बेडचे, तिथे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही एक गाठ बांधली तर काय होतं माहिती का, मुलं कितीही खेळले ना तरीसुद्धा बेडशीट अस्तव्यस्त होत नाही. जसं टायडी ठेवायचं तसंच राहतं आणि अशा पद्धतीने आत घालून घ्यायचं. 4ही कोपऱ्यामध्ये सेम प्रोसेस करायची. ही टिप नक्की आजमावून बघा आणि मग कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव नक्की शेअर करा. चला, टिप नंबर दुसरी, रोज रात्री आपण भांडे घासून अशा पद्धतीने का टोपल्यामध्ये ठेवतो. आता कोणी कोणी भांडे घासून लगेच लावत असेल, तसं नाही करायला पाहिजे, कारण भांडे ओलेच असतात आणि तशा ओल्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॉलीज असतील ना तर झुरळ वगैरे होण्याचे फार चान्सेस असतात. मग अशा वेळेस जर तुमच्या घरामध्ये झुरळ पाली वगैरे झाले असेल तर रात्री लाईट बंद केल्यानंतर त्या कुठे फिरतील याची आपल्याला गॅरंटी नसते आणि आपले भांडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले असतात. मग अशा वेळेस रात्री झोपण्याच्या आधी अशा पद्धतीने एखादा कोणताही सुती रुमाल किंवा एखादं कोणतंही जुनं शर्ट किंवा जुना कपडा असा यावरती टाकायचा. सकाळी उठल्यानंतर काढायचा. तुम्ही बघणार झुरळ वगैरे किंवा पाली ह्या भांड्यांच्या अवतीभोवती सुद्धा फिरणार नाही. सेफर साईड तुम्ही या भांड्यांच्या अवतीभोवती डांबर गोळी वगैरे किंवा कापुराची गोळी वगैरे टाकून ठेवू शकता. आय होप तुम्हाला ही टिप आवडली असणार. चला नंतरची टिप बघूया. बऱ्याच वेळेस आपण वॉशिंग मशीन ही रोज म्हटली तरी उपयोगात आणतो आणि ती आपलं बरंचसं काम कमी करते बरं का. पण ह्या वॉशिंग मशीन जशी आपले कपडे क्लीन करते तसंच आपलं मात्र तिला पण क्लीन केलंच पाहिजे. पण बऱ्याचदा अशा फर्निचरवरती असे ऊन येतं आणि मग ते फर्निचर उन्हामध्ये राहिलं तर खराब होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने तुमचे काही कर्टन्स काहीतरी जुगाड करून नक्की लावलं पाहिजे. सो कर्टन्सचा उपयोगसुद्धा होईल आणि तुमचं फर्निचर खराब होणार नाही. आता वॉशिंग मशीन रिलेटेड दुसरी टिप ती म्हणजे अशी की आपला वॉशिंग मशीनमधला हा जो ड्रम असतो हा क्लीन असतो, खूप गरजेचं असतं. आता त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीची तुमची वॉशिंग मशीन असेल तर त्या कंपनीची डिस्केलिंग पावडर मिळत असते, पण ती भलती महाग असते. सो अशा वेळेस सगळेच ती अफोर्ड करू शकेल असं नाही किंवा मग घेतली तरी ती बऱ्याच वेळेस आपल्याकडे असते, कधी नसते किंवा मग कधी आपण जिवार करतो. तर तसं करायचं नाही. काय करायचं, जर तुमच्याकडे डिस्केलिंग पावडर नसेल तर तुम्ही तुमच्या ड्रम जो आहे महिन्यातून 1.5 महिन्यातून असा नक्की साफ करा. तुम्हाला एका याच्यामध्ये व्हिनेगर घेऊन घ्यायचं आहे. साधारणतः इकडे व्हिनेगर म्हणाल तर मी एक अर्धा कप घेतला आहे. छोटा 3/4 कप असतो तेवढा अर्धा, त्याच्या पण अर्धा कप घेतलेला आहे. त्यानंतर जिथे आपण रोज डिटर्जंट टाकत असतो त्या कॉर्नरमध्ये आपल्याला त्या स्पेशली कंपार्टमेंटमध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 मोठे चमचे बेकिंग सोडा. हो, तुम्हाला इथे 2 मोठे चमचे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 मोठा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. आता नेहमीच असं करायचं का, तर नाही. डिस्केलिंग पावडर ज्यासाठी उपयोगात आणायची आहे ती त्याचसाठी वापरली पाहिजे. पण एखाद वेळेस तुमच्याकडे नसेल, ड्रम खूप खराब झाला असेल, त्यावेळी मात्र तुम्ही हे वापरायचं. पण नेहमी मात्र ही ट्रिक फॉलो करायची नाही. पण याने ड्रम प्रचंड क्लीन निघतो. माझ्याकडची ही डिस्केलिंग पावडर संपली होती, मग मी ड्रम क्लीन करायला घेतलं. म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करूया. त्यामध्ये 1 चमचा तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे व्हिनेगर घेतलं होतं ते व्हिनेगर तुम्हाला त्याच्याच वरती टाकायचं. या सगळ्यांची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि लगेच हे बंद करायचं आणि तुमचं ट्यूब क्लीनवरती वॉशिंग मशीन लावून द्यायची. साधारणतः प्रत्येक वॉशिंग मशीनमध्ये वेगवेगळं जे आहे टायमिंग घेत असते वॉशिंग मशीन. सो माझ्या याच्यामध्ये साधारणतः 1.5 तास घेते, तुमच्या याच्यामध्ये 1 तासच घेईल का 45 मिनटं घेऊ शकते किंवा 2 तास घेऊ शकते. जेव्हाही तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन ही क्लीन करण्यासाठी किंवा एखादा इंजिनियर बोलवता जो की ज्या पर्टिक्युलर कंपनीचा असतो, तो पण ऑब्वियस तुम्हाला तेच सांगतो की महिना 1.5 महिना तुम्ही तुमचा ड्रम क्लीन केला पाहिजे. जेव्हा तुमच्या वॉशिंग मशीनमधून स्मेल यायला लागला, समजून घ्यायचं तुमची वॉशिंग मशीन ही अगदी क्लीन करायला आलेली आहे. बऱ्याच वेळेस वॉशिंग मशीन काही इंडिकेशन देते, जसं की तुमचे कपडे न क्लीन निघणं व्यवस्थितरित्या. सो अशा वेळेस तुम्हाला तुमचं वॉशिंग मशीन नक्की क्लीन केलं पाहिजे. तुम्हाला महिन्यातून 1.5 महिन्यातून वॉशिंग मशीनसाठी काही मिनटं नक्कीच काढायला पाहिजे. साधारणतः ती जास्त घेतच नाही आणि तुम्ही फक्त ड्रम क्लीन करत असणार तर ती अगदी 2 मिनटं घेते. तुम्हाला फक्त ते टाकायचं, ती तिचं काम करणार, पण ओव्हरऑल पण ती तशी क्लीन केली पाहिजे. चला, माझी वॉशिंग मशीनचा ड्रम क्लीन होतोय, तुम्ही सुद्धा नक्की करा. चला नंतरची ट्रिक बघूया. आता बघा, पावसाळा आमच्या इकडे पाऊस पडत नाही, पण
दमट वातावरण आणि मेन म्हणजे ना आभाळ प्रचंड आहे किंवा मग गावाकडे तर प्रचंड पाऊस पडतोय. सो अशा वेळेस ना पावसाळ्यामध्ये एक सर्दी होणं किंवा घसा खवखवणं आणि घशामध्ये दुखणं हे खूप कॉमन होऊन जातं. मग अशा वेळेस आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला चहाची खूप तलब येते. पण चहाबरोबर जर तुमचा घसा हा खवखवत असेल तर काय करायचं, अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे आणि ती ना अशा पद्धतीने ग्रेट करून घ्यायचं आहे. नंतर ही अद्रक जे आहे जेव्हाही तुम्ही हे बनवणार ना तुम्हाला फ्रेशलीच बनवायचं आहे, तुम्हाला हे बनवून ठेवायचं नाही. त्यानंतर ह्या अद्रकीचा जो आहे अशा पद्धतीने तुम्हाला रस काढायचा. साधारणतः हे 2 लोकांसाठी आपण एवढं बनवतोय. छोटा तुकडा मी घेतला जसं तुम्ही बघितलं आहे आणि याचा रस अगदी व्यवस्थितरित्या निघून येतो. ग्रेट केल्यामुळे व्यवस्थित रस निघतो. साधारणतः 1 चमचा इकडे रस निघलाय. जेवढा आपला अद्रकीचा रस असेल तो मेजर करून घ्या. बघा तुम्ही जेवढा आपला अद्रकीचा रस असेल ना तेवढंच आपल्याला दुसरं इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचं आहे. ते कोणतं ते तुम्हाला सांगणार आहे. आता मधात निर्वीची लुडबुड सुरूच असते. चला काही हरकत नाही, तिला करून सगळं करते. सो पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो 1 चम्मच इकडे होतं अद्रकीचं रस असं आपण म्हणूयात, म्हणजे आल्याचा रस. तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे मध किंवा त्याचा थोडंसं कमी मध घेतलं तरी चालेल. मिक्स करायचं आहे आणि हे तुम्ही जेव्हा तुमचा घसा खवखवत असेल तर सकाळ संध्याकाळ झोपण्याच्या आधी नक्की या. तुम्हाला खूप याने जे आहे अगदी रिलीफ मिळेल. सो हे 2 व्यक्तीसाठी रेडी झाले. जेव्हा बनवायचं फ्रेशली बनवायचं, बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. सो मंडळी या पावसाळ्यामध्ये जर घशा रिलेटेड काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, खोकला जरी लागला असेल तर ही रेमेडी नक्की ट्राय करा. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांसाठी ही रेमेडी अगदी उपयुक्त आहे. सो चला नंतरची ट्रिक बघूया. आपल्या घरामध्ये साबण अंघोळीसाठी वापरलं जातं आणि त्याचे ना असे छोटे छोटे तुकडे राहतात. मग आपण काय करतो, घेतो आणि फेकून देतो. पण असं करायचं नाही. गेले 3 ते 4 महिने झाले मी ना हे असे साबणाचे तुकडे जमा करून ठेवले, कारण मला तुमच्यासोबत याचा हॅक शेअर करायचा होता. याचा सुद्धा रियूज होऊ शकतो बरं का मंडळी. तो कसा तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. सो तुम्ही बघू शकता अगदी 3-4 महिन्याचे इकडे साबण, वेगवेगळ्या कंपनीचे साबण इकडे आता आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे मी ठेवून दिले होते. सो आपल्याला ना असं काहीच मेजरमेंट नाही याच्यासाठी. अगदी छोटा तुकडा असेल ना तो नका घेऊ. तुम्हीही माझ्या पद्धतीने 3-4 महिने असंच छोटे छोटे जे तुकडे असेल ते जमा करून ठेवू शकता. त्यानंतर मी एक पातेलं घेतलं आहे आणि जर तुम्ही इकडे मी याचे पीसेस करून टाकणार आहे. जर तुम्ही इकडे ग्रेट करून टाकलं अतिउत्तम, कारण जी आपण पुढे प्रोसेस करणार आहोत ती खूप सोपी जाईल. सो तुम्ही तसंही करू शकता आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तसंच करा. कारण मी जेव्हा हे करत होते तर पुढची जी प्रोसेस करतो तेव्हा थोडासा मला प्रॉब्लेम आला. सो म्हणून म्हटलं तुम्हाला आधी सांगावं, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. आणि तुम्हाला आपले चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि मंडळी मेन म्हणजे तुम्ही खरंच व्हिडिओ बघत जा. खूप रिस्पॉन्स आहे तुमच्या प्रेमाचा. खरंच आपल्या चॅनलला भरपूर अशी गरज आहे. त्यामुळे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करत जा. त्यानंतर इकडे 2 मेथडने आपण ही पुढची प्रोसेस करू शकतो. एखादी मी मोठी कढई घेतली आहे, तिच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या पाण्याला गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे साबणाचं जे आपण पातेलं ठेवलं ते ठेवायचं मेल्ट होण्यासाठी. आता ही डबल बॉयलर मेथड याला म्हणतात आणि ही मेथड जी आहे ही थोडीशी लेंदी होऊ शकते. थोडं साबण जे आहे ते मेल्ट होण्यासाठी. पण हे साबण मेल्ट करत असताना यामध्ये तुम्हाला 2 चमचे जे आहे पाणी टाकत जायचं आहे. जर तुम्ही असंच ठेवलं तर हे ना सुकून जाईल किंवा खालून करपेलसुद्धा. सो यामध्ये तुम्हाला आवर्जून पाणी टाकायचं आहे. दुसरी मेथडमध्ये तुम्ही डायरेक्टली फ्लेमवर ठेवू शकता, पण जेव्हा तुम्ही फ्लेमवर ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला कंटिन्यू ते स्टर करत राहायचं आहे. सो आता मी इकडे बघितलं ग्रेट करून घेतलं असतं तर हे छोटे छोटे क्यूब पण राहिले नसते, पण काहीच हरकत नाही आहे, त्याचा सुद्धा वापर होणार आहे. सो आता हे गरम आहे तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. असे यूज अँड थ्रोचे बघा कप्स वगैरे मिळतात किंवा ग्लास किंवा मग यूज अँड थ्रोचा तुमच्याकडे डब्बा असेल तो जे आहे हे सेट करण्यासाठी ठेवायचा आहे. मी डायरेक्टली यामध्ये टाकते आहे. तुमच्या घरातला एखादा ग्लास वगैरे घ्यायचा नाही, असं यूज अँड थ्रोचंच घ्यायचं. सो हे निघायला खूप मदत होते. आणि आता हे साईडला ठेवू शकता. फ्रीजमध्ये जर तुम्हाला लवकर करायचं असेल फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. आता बघा हे रूम टेम्परेचर येऊ द्या मग फ्रीजला ठेवा. गरम ठेवू नका किंवा मग रूम टेम्परेचरवरतीच हे व्यवस्थित सेट होतं. सो साधारणतः 1 तासाने मी इकडे बघते आहे. सो आपला मस्त असं पूर्ण साबणांचं मिळून एक साबण तयार झालं आहे. बघा मंडळी, जे एवढंसं पीस आपण फेकून देतो ना त्याचा कसा रियूज होतोय. म्हणजे बघा ना छोट्या छोट्या गोष्टीहून एवढं मोठं साबण तयार झालं आहे. विचारसुद्धा करू शकणार नाही एवढं मोठं साबण, म्हणजे अगदी महिनाभराचं साबण हे इकडे तयार झालेलं आहे. आणि सगळ्या साबणांचं मिळून त्याला कलरही वेगळा आला आहे. त्याला टेक्स्चर बघा किती छान आलं आहे. जे छोटे छोटे पीस राहिले होते त्याला किती छान डिझाईन टाईप आलेलं आहे आणि अगदी साबणासारखंच ते काम करतं. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला व्यवस्थित ते लागतं आहे. सो
तुम्ही कोणत्याही ब्रँडचं साबण वापरत असणार ते सगळ्या साबणचे असे छोटे छोटे पीस ठेवायचे, पुन्हा या साबणाचा असा यूज करायचा, असे छोटे छोटे पीस जमा करायचे आणि एक मोठं साबण बनवायचं. तर तुम्हाला या सगळ्या टिप्समधली कोणती टिप आवडली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.